आज आपण नवीन टॉपिक पाहूया, एजेस, ज्याला आपण वयवारी असं म्हणतो. ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये याच्यावर सम्स असतात. आज आपण पहिलं सम बघूया. दीपकचे 10 वर्षापूर्वीचं वय 30 वर्ष आहे, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल. या सम मध्ये दीपकचं 10 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे, जे 30 आहे, आणि आणखीन तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल हे तुम्हाला विचारलंय. तर अशा सम मध्ये नेहमी करंट इयरचं एज त्यांचं काढायचं असतं. 10 वर्षापूर्वी त्याचं 30 वर्ष वय होतं, मग आता वय त्याचं किती असेल तर 40. हे 40 त्याचं काय असेल, करंट एज. करंट एज. तर आपल्याला विचारलंय काय, तर किती वर्षांनी तो 60 वर्षांचा होईल. मग 40 अधिक 20 म्हणजेच आफ्टर 20 इयर्स, 20 वर्षानंतर त्याचं वय किती असेल, 20 वर्षानंतर त्याचं वय 60 असेल. म्हणजे ऑप्शन येईल थर्ड. 20 वर्षानंतर त्याचं वय 60 असेल. नेक्स्ट सम आपण पाहूया. नेक्स्ट सम मध्ये बघा, मनीष व त्याची 3 मुलं, म्हणजे मनीष आणि त्याची 3 मुलं, समजा ए, बी आणि सी अशी 3 मुलं आहेत. मनीष आणि त्याची 3 मुलं, यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे. यांचं ऍव्हरेज काय आहे चौघांचं, 13 वर्ष. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. तर मनीषचं वय किती आहे. आता बघा, मनीष आणि त्याच्या 3 मुलाची सरासरी किती दिलेली आहे, 13. तर ती तुम्ही असं लिहू शकता, मनीष अधिक 3 मुलं ए बी सी डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 13, कारण सरासरी 13 आहे. आता सरासरी आपण कसं काढतो, की नंबर ऑफ ऑब्झर्वेशनची ऍडिशन असते आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे त्याच्याने त्याला डिवाइड करत असतो. पुढे बघा काय दिलेलं आहे, की लहान मुलाचं वय 2 वर्ष आहे आणि प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. समजा आपण ए हा लहान मुलगा पकडला, ए, तर त्याचं वय 2 पकडलं आणि प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. तर बी चं वय किती होईल, 2 अधिक 2 4 होईल. आणि सी चं वय किती होईल, तर 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच किती होईल, 6 होईल. तर ए चं वय 2 होईल, बी चं 4 होईल आणि सी चं 6 होईल. आता ह्या व्हॅल्यूज आपण इथे टाकूया. एम अधिक 2 प्लस 4 प्लस 6 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 13. म्हणून एम प्लस 2 प्लस 4 6 प्लस 6 12 इज इक्वल टू 13 इंटू 4. मग तुमची व्हॅल्यू काय येईल, एम इज इक्वल टू 13 इंटू 4 52 मायनस 12. सो एम ची व्हॅल्यू काय येईल तुमची 40. तर मनीषचं वय किती आहे, मनीषचं वय आहे 40. ऑप्शन नंबर 3, मनीषचं वय आहे 40. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. पुढच्या सम मध्ये बघा त्यांनी काय दिलंय, वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे आणि 10 वर्षानंतर वडिलांचं वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. जर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचं अंतर आहे, तर वडिलांचं आजचं वय किती. आता ह्या सम मध्ये काय काय दिलंय त्यांनी, की लहान मुलाचं पण वय दिलंय, मोठ्या मुलाचं पण दिलंय आणि लहान मुलगा आणि वडिलांच्या वयाचा संबंध पण दिलाय. आपण याच्यामध्ये काय करू, सर्वात आधी लहान मुलाचं वय एक्स मानू. समजा आपण लहान मुलाचं वय एक्स मानलं, लहान मुलाचं वय आपण एक्स मानलं, तर बघा 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचं अंतर आहे. म्हणजेच मोठ्या भावाचं वय किती होईल, मोठ्या मुलाचं वय किती होईल, मोठ्या मुलाचं वय एक्स अधिक 15 होईल, एक्स अधिक 15 होईल. आता याच्यामध्ये पुन्हा काय त्यांनी दिलेलं आहे, की वडिलांचं सध्याचं वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे वडिलांचं जे सध्याचं वय करंट एज ते ह्या मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजेच वडिलांचं वय काय होईल, वडिलांचे वय काय होईल, तर मोठ्या मुलाचं जे वय आहे त्याला आपल्याला 2 ने गुणायला लागेल. म्हणजेच 2 गुणिले एक्स अधिक 15 होईल. ठीक आहे. पुढेच स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे, तर जर त्यांच्या 2 मुलांच्या धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल, 10 वर्षानंतर वडिलांचं वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट असेल, तर हे कधीच दिलेलं आहे त्यांनी, 10 वर्षानंतर, म्हणजे आफ्टर 10 इयर्स. पण 10 वर्षानंतर वडिलांचं वय पण 10 वर्षांनी वाढेल आणि लहान मुलाचं वय पण 10 वर्षांनी वाढलेलं असेल. म्हणून आपल्याला काय करायला लागेल, की या दोन्ही वयांमध्ये आधी आपल्याला 10 ऍड करून नंतर त्याची तिप्पट करायला लागेल. म्हणजे 10 वर्षानंतर वय काय असतील, 10 वर्षानंतर लहान मुलाचं वय काय असेल, लहान मुलाचं वय असेल एक्स अधिक 10. तर 10 वर्षानंतर वडिलांचं वय किती असेल, 10 वर्षानंतर वडिलांचे वय किती असेल, तर ह्या वयामध्ये 10 ऍड होते. म्हणजेच 2x अधिक 30 ह्या वयामध्ये किती ऍड होतील, 10 ऍड होतील. म्हणजेच 2x अधिक ते 40 होईल. आता बघा
याच्यामध्ये त्यांनी एक समीकरण काय दिलेलं आहे की 10 वर्षानंतर वडिलांचं वय, हे 10 वर्षानंतर जे वडिलांचं वय आहे ते धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, म्हणजे ह्या लहान मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. म्हणजे हे जे वय आहे, म्हणजे थोडक्यात हे वय किती आहे, 2x अधिक 40, हे किती असेल तर ह्या धाकट्या म्हणजे लहान मुलाच्या वयाच्या काय असेल ते तिप्पट असेल, गुणिले 3. मग हे सॉल्व्ह करूया आपण. 2x अधिक 40 40 बरोबर 3x प्लस 30. सो 40 मायनस 30 इज इक्वल टू 3x मायनस 2x. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय, x इज इक्वल टू 3x मायनस 2x x, 40 मायनस 30 इज इक्वल टू 10. आता आपण x काय मानलंय तर लहान मुलाचं वय मानलंय. आपल्याला विचारलंय काय तर वडिलांचे आजचे वय किती. आता वडिलांचं आजचं वय काय आहे तर 2 इंटू एक्स प्लस 15 हे वडिलांचं काय आहे आजचं वय आहे. मग आपल्याला वडिलांचं आजचं वय काढायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही 10 व्हॅल्यू पुट करायला लागेल. म्हणून वडिलांचं आजचं वय बरोबर 2 गुणिले 10 अधिक 15 म्हणजेच 2 इंटू 25, म्हणजेच उत्तर काय येईल तुमचं 50. म्हणजेच या गणितामध्ये वडिलांचं आजचं वय काय तर ते असेल 50. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. नेक्स्ट गणितामध्ये बघा काय दिलंय, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. आता बघा असं कधीही दिलेलं असेल राहुलचं आजचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो की वडिलांचं वय राहुलच्या वयाच्या तिप्पट आहे, असा पण ह्या गणिताचा अर्थ होत असतो. मग आपण हे टप्प्याटप्प्यामध्ये पाहूया. तर राहुलचं वय आपण एक्स मानू, राहुलचं वय आपण एक्स मानू. मग ह्या स्टेटमेंट नुसार वडिलांचं वय किती होईल, वडिलांचे वय 3x होईल. वडिलांचं वय किती होईल 3x होईल, बरोबर आहे. आता पुढचं स्टेटमेंट काय दिलंय, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती होते. आता बघा राहुलच्या आईचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा किती दिलेलं आहे 5 वर्षांनी कमी दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी काय दिलंय, राहुलचं आजचं वय 13 वर्ष दिलेलं आहे. राहुलचं वय समजा 13 आहे तर वडिलांचं वय किती होईल 13 त्रिक 39, 39 होईल. त्याच्यात पण आईचं वय काय दिलेलं आहे की वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. म्हणजेच आईचं वय किती होईल, आईचे वय किती होईल तर 39 मायनस 5 इज इक्वल टू 34. 34 कोणाचं वय होईल, आईचं वय होईल. आता त्यांनी विचारलेला क्वेश्चन काय आहे की त्याच्या जन्माच्या वेळीचं वय किती आहे, राहुलच्या जन्माच्या वेळी वय किती आहे. आता राहुलचं एकूण वय 13 दिलेलं आहे, आईचं वय 34 आहे. म्हणजेच राहुलच्या जन्माच्या वेळी राहुलचं वय किती असेल तर ते 34 वजा 13 असेल, म्हणजेच ते किती असेल तर 21. म्हणजेच राहुलच्या जन्माच्या वेळी राहुलच्या आईचं वय किती असेल 21 हे असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 4. पुढच्या सम मध्ये बघा, एका कुटुंबामध्ये एका जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांचं वय त्याच्या मुलीपेक्षा तिप्पट आहे आणि मुलाचं वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे आहे. या कुटुंबातील पत्नी तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे आणि बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. तर कुटुंबातील आईचं वय किती. आता ह्या संपूर्ण गणितामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, आईचं वय विचारले. तर याच्यामध्ये एक फॅक्टर असा आहे की वडिलांचं वय त्यांच्या मुलीपेक्षा तिप्पट आहे. ह्या सम मध्ये आपण मुलीचं वय एक्स मानलं, मुलीचं वय समजा आपण एक्स मानलं तर वडिलांचं किती होईल, वडिलांचे वय किती होईल तिप्पट म्हणजे 3x. वडिलांचे वय किती होईल 3x, वडिलांचे वय किती होईल 3x. आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्मे आहे. या कुटुंबातील पत्नी आणि पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे आणि बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. अशी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा मुलाचं वय किती दिलेलं आहे. आधी सर्वात प्रथम आपण पती आणि पत्नी यांचं ह्या स्टेटमेंट वरून पत्नी तिच्या पतीपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच आईचं वय किती येईल, पत्नीचं वय किती येईल तर 3x वजा 9, 3x वजा 9 हे कोणाचं वय येईल, पत्नीचं येईल. आता मुलाचं वय काय दिलेलं आहे ते पण आपण पाहूया की आईच्या वयाच्या निम्मे आहे. कोणाचं, मुलाचं वय काय आहे आईच्या वयाच्या निम्मे आहे. म्हणजेच मुलाचं वय बरोबर मुलाचे वय आईचं जे काही वय आहे त्याला भागिले 2 करायला लागला. 3x वजा 9 भागिले 2 हे एक स्टेटमेंट आपलं तयार होतं. आता पुन्हा बघा त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट भावाच्या संदर्भात दिलेलं आहे का बहीण आपल्या भावापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे.
म्हणजेच भावाचं म्हणजे ह्याच मुलाचं भावाचं वय किती येईल, तर ह्या बहिणीच्या वयामध्ये 7 जास्त, x अधिक 7. आता बघा मुलाचं एका स्टेटमेंटने वय येते 3x मायनस 9 डिवाइड बाय 2 आणि मुलाचं दुसऱ्या स्टेटमेंटने आन्सर येतं x अधिक 7. आता ही दोन्ही एकच व्यक्ती आहेत म्हणून आपण ही इक्वल टू पकडूया. म्हणून 3x मायनस 9 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू x प्लस 7. हे दोन तिकडे गुणाकाराला जाते. 3x मायनस 9 इज इक्वल टू 2x प्लस 14. म्हणजेच 3x वजा 2x बरोबर 14 प्लस 9. म्हणजेच x बरोबर काय येईल तुमचं उत्तर येईल 23. आता बघा x आपण काय मानलंय, मुलीचं वय मानलंय. आपल्याला विचारलंय काय, तर कुटुंबातील आईचे वय किती, तर आईचं वय कसं येईल तर 3x मायनस 9. तर आपण ही 23 व्हॅल्यू x मध्ये टाकूया. आईचं वय काय येईल, आईचं वय 3x मायनस 9 हे 3 गुणिले 23 वजा 9. 23 त्रिक 69 मायनस 9. म्हणजेच आईचं वय किती येईल तुमचं 60. आईचं वय 60 जो ऑप्शन 4 आहे. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर 11:16 असेल तर प्रीतीचं आजचं वय किती. तर आता आपण बघू स्वाती आणि प्रीती यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 3:5. आपण ते प्रमाण समजा x मानलं तर त्या व्हॅल्यूज येतील 3x आणि 5x. आता बघा हे दोघांची वय 7 वर्षानंतर त्यांचं प्रमाण काय होईल, आफ्टर 7 इयर्स 7 वर्षानंतर आपण पाहूया किती होईल. तर या 3x मध्ये 7 ऍड होतील आणि 5x मध्ये 7 ऍड होतील. म्हणजे 3x अधिक 7 आणि 5x अधिक 7 बरोबर. तर यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे 11:16. 3x अधिक 7 डिवाइड बाय 5x अधिक 7 गुणोत्तर किती आहे 11:16. ठीक आहे. आता आपण हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 16 त्रिक 48x अधिक 16 7 112 आणि इकडे 11 5 55x अधिक 11 7 77. ठीक आहे. तर आता हे 48 तिकडे वजाबाकीला जातील आणि 77 इकडे वजाबाकीला येतील. म्हणजेच 112 मायनस 77 इज इक्वल टू 55x मायनस 48x. म्हणजेच 112 मधून आपण 77 वजा केले तर 35 येतात. 35 बरोबर 7x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते 5. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. पण आपल्याला विचारलंय काय, तर प्रीतीचं आजचं वय विचारलंय प्रीतीचं. तर प्रीतीचं आजचं वय किती आहे 5x. म्हणून प्रीतीचं वय बरोबर प्रीतीचे वय बरोबर 5x. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आहे 5. 5 गुणिले 5 किती येईल 25. म्हणजेच प्रीतीचं आजचं वय किती येईल 25. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. मुलाच्या जन्माच्या वेळी आनंदाचं वय किती आहे 32. याचा अर्थ मुलाच्या जन्माच्या वेळी मुलाचं वय 0 होतं तेव्हा वडिलांचं वय किती होतं 32 असा याचा अर्थ असतो. 5 वर्षानंतर आनंदाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल असं ते समीकरण आहे. मग सर्वप्रथम आपण काय करू, मुलाचं वय x मानू. मुलाचं वय काय मानू आपण x. मुलाचं वय किती मानू, मुलाचं वय x मानू. तर अनंताचं वय किती होईल x अधिक 32. म्हणून अनंताचे वय किती होईल, अनंताचे वय किती होईल x अधिक 32 32 होईल. आता बघा त्यांनी समीकरण काय दिलंय, त्याच्या अनंताचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. कधी 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर म्हणजे या दोन्ही वयामध्ये आपण 5-5 वर्ष ऍड केली तर तेव्हा अनंताचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या किती होईल तिप्पट होईल. मग आपण काय करू 5 वर्षानंतरची दोघांची वय आधी आपण काढू. 5 वर्षानंतर मुलाचं वय किती असेल, मुलाचं वय किती असेल, मुलाचं वय x अधिक 5. तर 5 वर्षानंतर अनंताचे वय किती असेल, 5 वर्षानंतर अनंताचे वय किती असेल, तर ह्या वयामध्ये x अधिक 32 मध्ये आणखी 5 ऍड होते. म्हणजेच ते किती होईल x अधिक 37 37 होईल. x अधिक 37. आता बघा त्यांनी काय सांगितलंय की 5 वर्षानंतर मुलाचं जे अनंताचं जे वय आहे म्हणजे हे x अधिक 37 ते मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर म्हणून हे आपण आता इक्वेशन फॉर्म मध्ये मांडूया की 5 वर्षानंतर अनंताचं जे वय आहे x अधिक 37 तर ते किती होईल, मुलाचं जे वय आहे x अधिक 5 याच्या तिप्पट होईल. म्हणजे x अधिक 5 गुणिले 3 होईल. म्हणून x अधिक 37 बरोबर 3x अधिक 15. म्हणजेच 37 वजा 15
बरोबर 3x वजा x. म्हणजेच इथे उत्तर किती? 22 बरोबर 2x. म्हणून x ची व्हॅल्यू काय तुमची 22/2 म्हणजे x बरोबर 11. x बरोबर 11 ही तुमची व्हॅल्यू असेल. परंतु x आपण काय मानलंय? मुलाचं वय मानलंय. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की अनंताचं व मुलाची आजची वय किती? तर मुलाचं वय x आलंय, तर अनंताचं वय किती आहे? x अधिक 32. म्हणून अनंताचं वय किती होईल? तर अनंताचं वय होईल 11 अधिक 32 म्हणजेच ते किती होईल? 43. म्हणजेच दोघांची आजची वय काय होईल? मुलाचं वय येईल 11 आणि अनंताचं वय किती येईल? 43. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट 43 अँड 11. ठीक आहे. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. आता बघा, दीपक आणि अरुण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर दीपक आणि अरुण यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:4 असं काहीतरी दिले. आपण प्रमाण x मानलं तर ते होईल 3x आणि 4x. आता बघा, जर 6 वर्षानंतर अरुणचं वय 26 वर्ष असेल, 6 वर्षानंतर अरुणचं वय 26 वर्ष असेल, तर दीपकचं आजचं वय किती असं काहीतरी दिलंय. आता बघा, 6 वर्षानंतर आपलं यांचं वय समजा आपल्याला काढायचंय, कोणाचं? अरुणचं. तर ते काय होईल? 6 वर्षानंतर ते वय काय तयार होईल? 4x अधिक 6. पण ते किती दिलंय? 6 वर्षानंतर अरुणचं वय किती आहे? 26. म्हणजेच 4x अधिक 6 बरोबर ते किती असेल? 26. म्हणून 4x बरोबर 20. म्हणजेच x बरोबर किती होईल? ते 5. x बरोबर 5. तर दीपकचं आजचं वय किती? आता बघा, दीपकचं वय किती आहे? 3x. x ची व्हॅल्यू काय आली आहे तुमची? 5. म्हणून दीपकचं आजचं वय काय आहे? 3x. x ची व्हॅल्यू टाका, 3 गुणिले 5 म्हणजे उत्तर काय? 15. म्हणजे 15 हे दीपकचं आजचं वय असेल. ऑप्शन नंबर 3. म्हणजे दीपकचं आजचं वय किती असेल? तर 15.